गुरुवार दिनांक 12 डिसेंबर 2024 महाराजा नावाची एक तामिळ मूवी बघितली. वेगळे आहे, विजय सेतुपती आहे, ठीक आहे, चांगला आहे. म्हणजे तसा थोडंसं एकदम टर्न होतं स्टोरी एंडला. थोडक्यात असं दाखवलं की विजय सेतुपती, त्याची बायको आणि एक छोटीशी मुलगी हे राहत असतात. सेतुपती एका सलूनमध्ये काम करत असतो आणि त्याची बायको तिच्या मुलीला घेऊन कोणाच्या तरी दारात बसलेली असते आणि हा त्याच्याकरता खेळणे आणायला रस्त्याच्या पलीकडे गेला असतो आणि तो तिथून इशारा करून विचारत असतो की हे खेळणं घेऊ का वगैरे वगैरे. आणि तेवढ्यात एक ट्रक येऊन आदळतो त्या घरावर आणि त्याच्यात त्याची बायको आणि मुलगी दोघेही मरतात, म्हणजे मेलेले दाखवलेत. पण मग एकदम असं दाखवलंय की नाही, त्याची मुलगी जिवंत आहे आणि ती आता स्कूलमध्ये 10th मध्ये आणि तिचं अभ्यासात लक्ष नाही आहे जास्त, पण स्पोर्ट्समध्ये ती खूप ऍक्टिव्ह आहे आणि स्पोर्ट्स टीचर पण तिला खूप सपोर्ट करते. मग असंच एकदा त्यांची स्पोर्ट्स करता दुसऱ्या गावाला जायचं असतं, एक 8-10 दिवसांकरता. तर ती जाते वडिलांचा निरोप घेऊन आणि त्यांच्या घरी एक कचरा कुंडी असते टिनाची. त्याचं नाव लक्ष्मी ठेवलेलं असतं, कारण म्हणजे त्या ऍक्सिडेंटमध्ये जो ऍक्सिडेंट झाला असतो ट्रक धडकलेला, तर त्याच्यात ती कचरा कुंडी हिच्या अंगावर पडली असते, म्हणजे अशी टोपलीसारखी, आणि त्याच्यामुळे ती वाचली असते. त्याच्यामुळे ते अगदी देवासारखी तिची याची पूजा करत असतात. तर ती अगदी वडिलांना सांगते की नीट काळजी घ्या बरं का याची, रोज स्वच्छ घासत जा, पुसत जा, कुंकू लावत जा वगैरे वगैरे. आणि नेमकं एक दिवस त्यांच्या घरी चोरी होते, ह्याच्यावर अटॅक होतो आणि ती कचरा कुंडी जाते चोरीला. मग हा जातो पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट लिहायला. तर पोलिसांना खरंच वाटत नाही की हा एक माणूस कचरा कुंडी करता आलाय आणि काय वेडाच दिसतोय, पण त्यांना हे लक्षात येते याच्याकडे पैसा आहे, जरी गरीब दिसतोय, फाटका दिसतोय, तरी पैसे आहेत. मग ते उगीच त्याला म्हणतात की तू इतके पैसे दे तर आम्ही शोधू, आम्ही कमिटी स्थापन करू, असं तसं त्याच्याकडनं बस पैसे लुबाडत असतात, त्याला खूप वाईट ट्रीटमेंट वगैरे देऊन. तर ह्या दरम्यान परत म्हणजे लागतच नसतो, शोध लागतच नसतो, कुठून मिळणार ती कचरा कुंडी ना. खूप त्यांनी फोटोही दाखवलेला असतो. मग शेवटी पोलीस ठरवतात की आता आपण पुष्कळ पैसे लुबाडले याच्याकडनं, आणि इतरही काही काही केसेस चालूच असतात मर्डरच्या, ह्याच्या त्याच्या, तर त्या सॉल्व्ह म्हणजे करायच्या. तर कसं करायचं मग, म्हणून मग ते ठरवतात की आपण एक कचरा कुंडी तयारच करून घ्यायची अशी, आणि मग त्याला जुनं घासून वगैरे त्याच्यावर डाग पाडून बनवूया आणि मग कोणाला तरी ब्लेम घ्यायला सांगू की मीच. आणि त्या पोलिसांचे दाखवलेत की किती करप्ट पोलीस आहेत आणि कसे त्यांची खबरी वगैरे पण सगळे बेकार असतात. तर त्याच्यापैकी एका खबरीला म्हणायचं की तू घे रिस्पॉन्सिबिलिटी, असं ठरवतात. आणि यांनी सांगितलं असतं मला 8 दिवसांच्या आत ती शोधून पाहिजे, कारण माझी मुलगी आल्यावर मला घरात ती कचरा कुंडी पाहिजे. पण तोपर्यंत काही मिळाली नसते. पण मग ज्या दिवशी त्याची मुलगी येणार असते त्या दिवशी पोलीस म्हणतात हा मिळाली, तू ये घ्यायला टोपली. तर मीन व्हाईल ह्याची मुलगी घरी पोचते आणि काही लोक गुंडे वाट बघत असतात आणि ते अटॅक करतात. ऍक्च्युली ते आले असतात सेतुपती, म्हणजे त्याचं नाव महाराज असतं, त्याच्याकरता. पण ही मध्ये येते आणि मग तिच्यावर ते लोक रेप पण करतात, मरणासन्न होते. थोड्या वेळाने हा येतो घरात आणि बघतो सगळं हे झालेलं, तो ऍडमिट वगैरे करतो मुलीला आणि नंतर मग म्हणजे माग काढायला लागतो, पोलिसांनाही सांगतो, पोलिसही येतात आणि म्हणजे पकडतात मग त्यांना. तर हा तिसरा जो असतो त्यांचा एक बॉस तिघांमधला, तो एका बिल्डिंगमध्ये जाऊन लपतो आणि जेव्हा हा दोघांना मारून महाराजा त्या ह्याच्याकडे विजय सेतुपतीकडे पोचतो, तेव्हा एकदम त्याला बघून तो डोक्याला हातच लावतो आणि मग तिथून एकदम फ्लॅशबॅक दाखवलाय की ऍक्च्युली हा जो मेन कल्प्रिट असतो तर त्याची पण एक फॅमिली असते, बायको असते, एक मुलगी असते छोटीशीच, ह्याच्याच महाराजाच्याच मुलीच्या वयाची छोटीशी.
आणि तो असं एक दुकान चालवत असतो. पण त्याच्या आड हे काही कंपनीतले लोक मिळून लोकांच्या घरी दरोडे करायचे, त्यांच्यावर रेप करायचे वगैरे असे प्रकार करत असतात आणि लुटायचं घर. आणि त्यांच्यामुळे त्यांच्याकडे भरपूर पैसे झालेले असतात. आणि अशा ह्याच्यात त्या ह्याच्या मुलीचा वाढदिवस असतो आणि तो आपल्या मुलीकरता चेन विकत घेतो. तर त्या दिवशी त्याची बायको म्हणते की तू असंच नको येऊ दाढी बिडी वाढवून, जरा आज सगळे लोक येणारे वाढदिवसाच्या निमित्ताने, तर तू जरा स्वतःला ट्रिम वगैरे दाढी करून ये. म्हणून हा नेमका याच्या सलूनमध्ये जातो आणि सलूनमध्ये हा ती साखळी विसरून येतो आपल्या मुलीकरता घेतलेली. म्हणून विजय सेतुपती त्याची साखळी द्यायला त्याच्या घरी जातो. पण त्याच वेळेस हे जे सगळे मर्डर आणि रेप केसेस चालले असतात त्याच्यात ह्या लोक पोलिसांना क्लू मिळतो आणि ते लोक त्याच्या घरी पोहोचतात. पण आता विजय सेतुपती आणि पोलीस याला एकच गाठ पडते. तर याला काय वाटतं की विजय सेतुपतीच याला घेऊन आलाय पोलिसांना, आणि त्याच्यामुळे तो त्याच्यावर खुन्नस खाऊन असतो आणि त्याला पकडून घेऊन जातो. पण हे पकडून घेऊन गेल्यावरही विजय सेतुपती त्याची बायको आणि मुलगी त्याच्या बायकोला भेटतात आणि म्हणतात, अरे ही साखळी राहिली आहे, तुमच्या मिस्टर विसरून गेले होते, तर घ्या ही. तर ते म्हणतात आम्हाला नको. आणि त्यांच्याच दारात ह्याची बायको आणि ती मुलगी बसलेली असतात आणि हा खेळणं घेतलेलं असतं. म्हणजे हे 10-12 वर्षांपूर्वीची गोष्ट असते. आणि तेव्हा त्या ट्रकनी डॅश मारलेला असतो आणि खरंच विजय सेतुपतीची म्हणजे महाराजाची बायको आणि मुलगी तिथल्या जागच्या जागी मेली असतात आणि त्या बदमाश गुंडाची मुलगी वाचली असते. तर हा मग तिलाच आपली मुलगी समजून हे करतो, वाढवतो. आणि हे जेव्हा ते मारामारी करताना त्या बिल्डिंगमध्ये आणि मग 10-12 वर्षांनी जेव्हा तो सुटतो जेलवरून, म्हणून तो त्याच्याशी बदला घ्यायला, खुन्नस घ्यायला त्याच्या घरी गेला असतो, पण काहीच सापडत नाही. म्हणून त्यांच्या बरोबरचा एक जण त्यांनी ती कचराकुंडी विकत घेतलेली उचलली असते. पण ती कचराकुंडीची कंप्लेन हा करेल हे या लोकांना वाटतच नसतं. आणि मग जेव्हा यांना कळतं की आता पोलीस परत आपल्या मागे आहेत आणि त्या कचराकुंडीच्या मागे आहेत, तर मग हे म्हणतात आता आपण ह्याला मारूनच टाकू, कटकटच नको. म्हणून हे लोक परत गेलेले असतात. आणि त्यावेळेस नेमका हा पोलीस स्टेशन मधून येत असतो, म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये त्याला उशीर होतो आणि त्याच्या मुलीने त्याला शूज वगैरे आणायला सांगितलं असतात, त्याच्यात उशीर होतो आणि त्याची मुलगीच नेमकी त्यांच्या हातात पडते. मग हे सगळं तो त्याला सांगतो. तेव्हा त्याला एकदम स्ट्राईक होतं की अरे ही तर आपली मुलगी आहे ना, आपणच आपल्या साथीदारांना रेप करायला सांगितलं नाही. आणि मग त्याला खूप वाईट वाटतं. पण त्याची मुलगी आणि ती टीचर आणि तिघही त्या तिथून परत जातात आणि त्यांचं आयुष्य म्हणजे शेवटपर्यंत त्या मुलीला कळत नाही की हा नालायक माणूस आपला बाप होता. ती विजय सेतुपतीलाच आपले वडील समजते. तर अशी स्टोरी आहे आणि दाखवलंय की त्या महाराजामध्ये किती पॉवर असते, किती शक्ती असते वगैरे वगैरे. ओव्हरऑल टिपिकल तामिळ फिल्म आहे, पण चांगली, ठीक आहे.